आज तुम्हाला माहिती आहे करण्या आमच्या रिक्षा चालवली. आम्हाला दिलेली एंट्री आणि आम्ही आता एंटर केलाय मानस मंदिरात आणि मी तर पहिल्यांदा रिक्षावाला बघा रिक्षावाला तर आम्ही चाललो आता माऊलीच्या इथं वहिनी बाबू अँड मी. बाबू पण खूप खुश आहे. भाऊ मजा येते का? मस्त गार हवं लागतंय. काय करते तुम्हाला वहिनी बोलतो तुमच्याशी. हा तेवढंच बोलतो काय फिरायला ताऊ झाला वहिनी वहिनी बोलला होणार मी तिथं चाललो आता. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. हो कोणी शिकवलं रे? बाबू काहीतरी करामत करतो आता. असं वाव 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 इथे जरा आहे बघ छोटासा. इथे छोटासा जरा आला आहे. तर आम्ही इथे थोडंसं थांबलो आता. गाडी इथं साईडला लावते. काही करंट फुल रिक्षावाला झाला. ये भाई ये मानस मंदिर आहे तिथं जाऊन देत नाही. त्याचा आधार कार्ड आहे त्याला जाऊन मिळतं. माझं आहे ते जाणार बनलं किती बरं बघू शकता. रिक्षातून तुम्हाला जबरदस्त जबरदस्त मानस मंदिराची भव्य दिव्य एंट्री. आता एंट्री मधून आपल्याला आतमध्ये जाऊन देतात की नाही आपल्याला पण माहिती नाही, पण आपण आता जायचा प्रयत्न करू. जायचं आहे ना हो जा. आणि आतमध्ये पूर्ण झाडांची हिरवळ आणि वहिनी मी आणि करण्या आणि आमचा छोटा बाबू चाललंय आतमध्ये. भव्य दिव्य असं मानस मंदिर. वाव. इथे राहण्याची सोय ऍक्च्युली इथे मंदिर नाहीये. त्यांचं मंदिर तर काय बघणं होणार नाही, पण खूप वर आहे ते वरपर्यंत आणि बाबू एवढा चालणार नाही. फायनली भाई मानस मंदिर नंतर आल्यानंतर आम्ही आता इथे आलोय घरी. आणि करण माझा भाचा खूप जबरदस्त शेफ आहे. तर छान आता चिकनचा पदार्थ बनवायला घेतला भावाने. तर भाई खूप मेहनत करतो. हाऊ यू फील? या जेवायला डायरेक्ट या जेवायला बोलतो. फायनली भाई तयार झालेलं आहे आपला सुक्का चिकन फ्राय. करणने बनवलं मस्तपैकी. तर रेडी झाल्यानंतर आता खायला बसू आणि लगेच ब्लॉग मी टाकतो. तुम्ही बघा. बाय बाय. जबरदस्त डिश बनाई आणि ही बघू शकता फ्राईंग चिकन, त्यानंतर रस्सा, सुप्पा भात आणि सगळा क्रेडिट गोज टू करण भाऊ. No, that's credit goes to Mama. नो मामा म्हणजे इट्स फाईन. Ready to eat. Now ready to eat. Please take one piece and tell me how's the taste, bro. He's actually new idea student. Wasinkar knows him. Wasin Khadavli, I was from Khadavli to Wasin between, and thank you. Now they are jamming. So जेविंग. ओके फाईन. Bye bye. चला तर भावांना आता जेवण करून घेतो आणि मस्तपैकी उद्या तुम्हाला पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये आपण भेटूया. तर आता हा ब्लॉग इथे स्टॉप करतो. आता पेट पूजा नंतर ब्लॉग बाय.